माझा आपणा सर्वांना नमस्कार. आपण सर्वजण भगवद्गीतेचा अध्याय 15वा बघतोय, पुरुषोत्तम योग. आणि या अध्यायाच्या शेवटाला आता आपण आलेलो आहोत. शेवटचे 1-2 श्लोक आपले बाकी आहेत आणि आपला 151वा भाग आज आहे. आपण आता जो श्लोक बघतोय तो 17वा श्लोक आपण मागच्या वेळेस बघत होतो. त्यातल्या शेवटच्या काही ओव्या ज्या निरूपणाच्या माऊलींनी सांगितलेल्या आहेत त्या आपल्या राहिल्या, त्या आपण पाहूया. हा जो श्लोक आहे याच्यामध्ये भगवंताने असं सांगितलं होतं की 3 प्रकारचे पुरुष असतात: शर पुरुष, अक्षर पुरुष आणि उत्तम पुरुष. शर पुरुष म्हणजे आत्मा ज्यावेळी देह धारण घेतो, देहात येतो, त्याला जीवात्मा म्हणतात. तो शर म्हणजे नाहीसा होणार आहे. ते काय की शरीर संपलं की तो दुसऱ्या शरीरात जातो, म्हणून त्याला शर पुरुष म्हणतात. अक्षर पुरुष म्हणजे सुषुप्ती अवस्था जी असते, गाढ निद्रा. ना आपण जागे आहोत, ना आपण स्वप्नावस्थेत आहोत, ना आपला पुढचा जन्म झालेला आहे. ही जी गाढ अवस्था असते निद्रेमध्ये, त्या अवस्थेमध्ये जो आत्मा असतो, झोपलेल्या गाढ अवस्थेमध्ये सुषुप्ती म्हणतात त्याला दुसऱ्या भाषेमध्ये. तर ती जी अवस्था आहे, अज्ञान अवस्थाच असते ती, त्याला अक्षर पुरुष म्हणतात. मग इकडे नाही तिकडे नाही, मधला, न धोबिका ना घाटका, असं जे मराठीत आपण म्हणतो तसा प्रकार झाला. आणि तिसरी जी अवस्था आहे ती उत्तम पुरुष आहे. तर उत्तम पुरुषाचे आपण लक्षण म्हणजे उत्तम पुरुष म्हणजे काय, प्रत्यक्ष परब्रह्म, प्रत्यक्ष परमात्मा. परमात्मा आणि तो एक झालेला आहे देहधारी, त्याला उत्तम पुरुष म्हणतात. आणि त्याची बरीच लक्षणं आपण मागच्या वेळेस पाहिली. तर पुढे त्यामध्ये माऊली काय सांगतात ते आता आपण पाहूया. तर माऊलींनी आपल्याला असं सांगितलं होतं की एखादा माणूस असतो, त्याला आपण दागिने दाखवतो सोन्याचे. तर दागिने पहिल्यांदा सोन्याचे दागिने, हा मोत्यांचा आहार आहे, या बांगड्या आहेत, तो सगळे वेगवेगळे दागिने आहेत. पण ज्याला दृष्टी असते तो काय म्हणतो, हे दागिने दिसत आहेत पण खरं म्हणजे सोनं आहे प्रत्यक्षामध्ये. हे मोडलं ते सोनच राहील आणि मोडल्यानंतर परत दागिने होते, पण मूळ काय सोनं आहे. तर जो ज्ञानी पुरुष असतो, तो उत्तम पुरुष असतो, ज्याला परमात्म्याची प्राप्ती झालेली असते, तो काय म्हणतो, ही जी सारी सृष्टी आहे, या सारी सृष्टीमध्ये डोंगर, दऱ्या, झाडं, झुडपं, विविध प्रकारचे प्राणी जे दिसतात, सजीव निर्जीव सगळे, या सगळ्यामध्ये एकच परमात्मा. आणि त्या परमात्म्याने संकल्प केला, विचार केला, आणि म्हणून सगळी सृष्टी आपल्याला समोर वेगळे नाही, सारे एक आहे. त्याच्या दृष्टीने तो सगळ्यांना एकच इथपर्यंत आपण पाहिलं होतं. आणि प्रत्यक्षामध्ये असंच आहे, ज्ञान हे असंच आहे की प्रत्येक जण, आपणही का आता तुमच्या माझ्या सगळ्यांची रूपं वेगळी दिसतात, आपण एकमेकाला बघतो जाता इथे, बरोबर आहे की नाही. पण आपली रूपं का बरं वेगळी, तर आपण वेगवेगळ्या आई वडिलांच्या पोटी जन्माला आलेलो, वेगवेगळ्या ठिकाणी जन्माला आलेलो आहोत. आणि आपण म्हणजे आत्म्याने ठरवलं की मी यांच्या घरी जन्माला येईन, हे माझ्या त्यानुसार आपल्याला रंगरूप मिळालं. आत्मा एकच आहे सगळ्यांचा. अलग लक्षात तुम्हाला, परमात्मा फक्त तरी वेगवेगळी रूप धारण केलेली आहे. आता पुढची ओवी पाहूया. 552व्या ओवीमध्ये माऊली काय म्हणतात, हे अर्जुना, हे असे असू दे जसे पाण्याने लाटा यात परस्पर यत्किंचितही वेगळेपणा नाही, त्याप्रमाणे जो जगाची सत्ता आणि जगाचे प्रत्यक्ष ज्ञान आपणच आहे. हे वीर पुरुष अर्जुना, ज्याप्रमाणे हा परिपूर्ण चंद्र पाण्यातील आपल्या संकोच विकासाला प्रतिबिंबित होण्याला, ते प्रतिबिंबित न होण्याला आपणच कारण होतो, त्याप्रमाणे परमात्मा जगत रूपाने रूपांतराला येतो आणि जगत लोकले असता केव्हा कुठेतरी जातो. असे मुळीच नाही. जसे रात्र आणि दिवस यांच्यामुळे सूर्य 2 प्रकारचा होत नाही. तर माऊली काय म्हणतात की अर्जुना, तुला नसेल समजलं तर मी परत सांगतो, उत्तम पुरुषाला काय जाणतो. तर ते म्हणतात की तुम्ही समुद्रावर गेलात, तर आपल्याला समुद्राचं स्थिर पाणी दिसतं असं, आणि हवेची मोठी लाट येते किंवा जोरदार लाट येते, हवा येते आणि हवेमुळे लाटा तयार होतात. कारण हवा त्याला पाण्याला ढकलते वर आणि लाट तयार होतात कमी जास्त प्रमाणामध्ये. आणि मग आपण म्हणतो किती छान लाट आली, लाट आली, लाट गेली, मोठी आली, छोटी आली लाट, असं आपण लाटेचं वर्णन करतो. पण लक्षात खरं काय येतं आपल्या, नीट जर ज्ञानदृष्टीने पाहिलं तर आपल्या लक्षात काय,
की लाट हे त्याच्यामध्ये पण पाणी आणि तो समुद्र जो मुळे त्याच्यामध्ये पण पाणी, दोन्ही एकच आहे प्रत्यक्षात. समुद्राचीच लाट बनलेली आहे, लाट ही त्याच्यापेक्षा वेगळी नाहीये, त्याच्यामध्ये परत अंतर्धान पाहून जाते. तसं हा जो परमात्मा आहे हा सगळ्यांमध्ये भरून राहिलेला आहे. कशाच्या रूपाने भरलेला? आत्म्याच्या रूपाने भरलेला आहे. आत्मा कसं काम करतो मी तुम्हाला सांगितलं, संकल्पाने तो काम करतो, बरोबर आहे. तर जसं आता सुचिताताईंनी संकल्प केला की मी नाशिकला जाईल, माझ्या बहिणीची सेवा करेन, तर काय आलं की या शरीराने यांची सेवा चालू झाली. आता यांनी असा संकल्प केला असं नाही, मी आता पिकनिकला जाईन, फिरून येईन कुठेतरी, बहिणीचं काय करायचं राहू द्या, नंतर बघू आपण. तर तसं झालं असं, जो संकल्प करा ते आत्मा करून घेत असतो. आत्मा तर एकच आहे, सगळीकडे तो एकच आहे. अलग लक्षात, एका आत्म्याने दुसऱ्या आत्म्याची ती आता सेवा चालू आहे, बरोबर आहे की नाही? साधा आणि सरळ उदाहरण. तसं हे वेगळं नाहीये, हे आपल्याला प्रत्यक्षामध्ये कळतं. आता ते म्हणता, अर्जुना तुला अजून एक उदाहरण सांगतो. आकाशामध्ये चंद्र उगवतो आणि त्या चंद्राचं प्रतिबिंब हे पाण्यामध्ये पडतं, तळ्यामध्ये पडतं. आता तळ्यामध्ये ज्यावेळी चंद्राचं प्रतिबिंब पडतं आणि तळ जर सुकलं तर प्रतिबिंब नाहीसं होतं, पण चंद्र नाहीसा होतो का? नाही, चंद्र तर तिथेच आहे, पण प्रतिबिंब कमी जास्त होत राहतं. त्या पाण्यामध्ये लाट आली की ते प्रतिबिंब हलतं, चंद्र हलतो का? नाही हलत. पण चंद्र हा एकच आहे की नाही? तसं आत्मा परमात्मा एकच आहे. त्यामुळे हे आपण लक्षात घ्यायला नको की त्या हलण्याला आणि याला सगळ्याला तो एकच कारणीभूत आहे. वेगळी रूप जसं आत्मा धारण करतो या सृष्टीमध्ये, तसं ते आपणच कारणीभूत. आपण हा जन्म तो जन्म तो जन्म हे चालू राहत. पण ज्ञान मिळवायचं ठरवलं आपण की नाही, मला या हा जो परमात्मा परमात्मा काय म्हणतो याचं मला ज्ञान मिळवायचं असेल, तर मग तुम्हाला मार्ग माहीतच, तुम्ही आता अनुसरता की गुरु केला पाहिजे, सत्संग केला पाहिजे, साधना केली पाहिजे, संसारातली कर्म करता करता आपण मोक्षाच्या अवस्थेला जायला पाहिजे, बरोबर आहे. तर ते दुसरं काय सांगता की जसा चंद्र वेगळी रूप धारण करतो, पाणी नाहीसं झालं तर तो तिथेच असतो, त्याप्रमाणे हा जो परमात्मा आहे हा पण वेगळी रूप धारण करतो आणि जातीत राहतो. अलग लक्षात, हा जातीत राहतो, बरोबर आहे. आता सूर्याच्या बाबतीमध्ये ते परत एक उदाहरण, ते म्हणतात तू अर्जुन सूर्य बघतोस नेहमी. आता सूर्य आहे, सूर्यामुळे दिवस झालेला दिसतो, सूर्य उगवतो, आपण दिवस बघतो, दिवसामध्ये आपण कामं करतो, रात्र झाली की अंधार पडतो. आता अंधार पडले म्हणजे सूर्य नाहीसा झाला का? नाही, तर पृथ्वी फक्त फिरली की नाही अशी, तिचा जो पुढचा भाग आहे त्याच्यावर सूर्य पडला, ती अशी फिरली, या बाजूला रात्र आली, इकडे दिवस आला, आपल्याला विज्ञान माहित आहे. पण सूर्य नाही असं होतं का? सूर्य तर तिथेच आहे. तसं परमात्मा हा एकच आहे, तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये बरोबर राहिलेला आहे. तोच वेगळी, कधी तो झाड होतो, कधी तो किडा होतो, कधी मुंगी होतो, कधी काय होतो, कधी काय होतं, अलग लक्षात. जसं मी माझ्या एका ओळखीच्यांकडे गेलो होतो आणि त्यांच्याकडे जाण्यापूर्वी, त्यांच्याकडे मी नेहमी जात असे, माझ्या नात्यातच आहेत ते, तर मुंबईमध्ये राहतात ते, आणि एकदा त्यांच्या घरी गेलो, ते मला म्हणाले, माझे वडील फार आजारी, कर्तबगार होते त्यांचे वडील, म्हटलं चला दवाखान्यात जाऊन पाहूया. मग गेलो आम्ही, म्हटलं अरे हे तर देह सोडणार आहेत म्हटलं. तर हो का? हो म्हटलं देह सोडतील बा, असं ते आपोआप बोललं जातं. म्हणजे मग काही दिवसांनी त्यांनी खरोखर देह सोडला. त्याच्यानंतर काही महिन्यांनी मी या गृहस्थांच्या घरी गेलो, मुंबईला गेलो, तर म्हटलं चला जाऊन भेटून येऊया आपण नातेवाईकांना. गेलो तर सोफ्यावर, सोफा म्हणजे कॉट होता घरात बसायचा, त्याच्यावर मी बसलो ड्रॉइंग रूम मध्ये, तर बाजूला एक बोक्या बसला होता, तिथे एकदम धीटपणे बसला होता. मी बसलो, त्याला काही भीती वाटत नाही, मस्त बघतो टकामक माझ्याकडे, मी बघतो तरी त्याला काही वाटत नाही, चहा पाणी. एवढे असं नजर लावून बघितलं, माझ्या लक्षात आलं. म्हटलं अहो तुमचे वडील आलेत म्हटलं. का? त्याने आता बोक्याच्या रूपाने जन्म घेतला होता, अलग लक्षात. आणि तो त्याच घरात येऊन त्यांनी सांगितलं असेल, काही त्याच्या कर्मानुसार बोक्या हा जन्म त्याचा, बोक्याची योनी त्याची बाकी असेल, त्याने असेल की यांच्याच घरात जाऊ दे मला, अलग लक्षात. आणि तो आलेला होता. म्हणजे काय आलं की रूप वेगळं घेतलं की नाही, परमात्मा तर एकच आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, कुठल्याही प्राण्याचा द्वेष करू नका. तुमच्या लक्षात आलं का? कोण कधी येईल आयुष्यात ते काही सांगता येत नाही आपल्याला, अलग. ती दृष्टी आली तर कळतं, आणि ती दृष्टी तुम्हाला पण येऊ शकते, त्यात काही विशेष नाही. साधना केली की सगळं मिळतं. परमात्मा द्यायलाच बसलाय, तो म्हणतो सगळ्यांना माझ्यासारखंच मला करायचंय, पण तुम्ही वेळ द्या.
लग्न झालेल्या मुलीला सासूला शिकवायचंच असतं स्वयंपाक पाणी सगळं. आणि सासूला प्रदीर्घ अनुभव असतो 25-30 वर्षाचा, की नवऱ्याचं मन कसं असतं तिला तेही सुनेला शिकवायचं असतं. पण सुनेवरती जरा वेगळे संस्कार झालेले असतात टीव्ही मालिकातून. नाही, सासू वाईटच असते, ते असा दृष्टिकोन घेऊन एंट्री केली, ती शिकवणार तरी कशी सासू तिला? तुमच्या लक्षात आलं का? तसं ते प्रत्येकाला द्यायचंच असतं, घ्यायला पाहिजे आपण. त्या थोडं विषयांतर झालं, हरकत नाही. तर सूर्य हा 2 प्रकारचा नाही अर्जुन, तू लक्षात घे. तसं परमात्मा एकच आहे. आलं लक्षात? पुढे ते म्हणतात, त्याप्रमाणे कधीच कोणीकडे कशाने उत्तम पुरुष कमी होत नाही, ज्याच्यासारखा जो आहे. या उत्तम पुरुष म्हणजे परमात्मा सगळीकडे भरून राहिलेला आहे. तो कमी होत नाही, जास्त तो एकच आहे, हे आपण लक्षात घ्यायला. त्याच्या संकल्पानुसार जग घडतं. जसं आता ह्या म्हणाल्या की दापोलीला ते मंदिरात गेले, छान मंदिर आहे. आता ते मंदिर परमेश्वराचा दृष्टांत झाला असेल कोणाला तरी, माझं इथे मंदिर बांध. मग त्यांनी कल्पना केली असेल कसं मंदिर बांधावं, त्याच्याकरता पैशाची योजना झाली असेल, कारागीर बोलवले गेले आणि ते मंदिर उभं राहिलं असेल. बरोबर आहे की नाही? संकल्प झाला, वस्तू तयार झाली. इतकं ते साधं आणि सोपं तत्वज्ञान खरं. पुढे जाऊया आपण. हा श्लोक जो आहे 17वा इथे संपतो. आता 18व्या श्लोकामध्ये जाऊया. याच्यामध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात, ज्या अर्थी मी नाशवंत वस्तूच्या पलीकडचा अक्षर सज्ञ पुरुषाहून देखील श्रेष्ठ आणि शुद्ध आहे, त्या अर्थी लोकात आणि वेदांतात पुरुषोत्तम या संज्ञेने प्रसिद्ध आहे. ते काय म्हणतात? अर्जुना, तू लक्षात घे की ज्या नाशवंत वस्तू आहेत, आणि अक्षर पुरुष ज्याला म्हणतो आपण, नाशवंत म्हणजे आपण सगळ्या बघतो त्या देहापासून सगळ्या बसतो. आणि जो अक्षर पुरुष म्हणजे जो अज्ञानाने पछडलेला आहे, सुषुप्ती अवस्था, गाढनिद्रेतल्या. गाढनिद्रेमध्ये असं आपल्याला काही कळत नाही, तुम्हाला माहिती आहे, काहीच कळत नाही. खाडकन जागे होतो, ना स्वप्नात असतो ना जागेपणी असतो. हा, तर हा अक्षर पुरुष किंवा हा जागेपणीमध्ये असलेला शर पुरुष किंवा नाशवंत दिसणाऱ्या या ज्या वस्तू, या सगळ्यांच्या पलीकडे असलेला असा तो मी पुरुषोत्तम आहे अर्जुना, हे तू लक्षात घे. आणि सारे लोक समुदाय सगळं दिसतात. आणि वेदांत जे आहे, या वेदांतात जो कल्पनेला आहे तो पुरुषोत्तम मी आहे आणि तो शुद्ध पुरुष मी आहे. हे तुम्ही पण तेच आहात, हे मी तुम्हाला सांगतो. फक्त तुम्हाला तुमचं स्वतःचं ज्ञान नाही की तुम्ही कोण आहात, म्हणून तुम्ही समोर बसला आहात. नाही तर तुमच्या समोर पण कोणीतरी बसलेलं असतं शिष्य म्हणून. तुमच्या लक्षात इतकं सोपं आहे ते अवघड नाहीये. अलग लक्षात, ते अवघड नाहीये. पण साधनेला वेळ देणं, आळस सोडणं हे मात्र गरजेचं आहे. लक्षात आलं का? महत्वाचं ते आहे. बरोबर आहे. तर आता याचं निरूपण माऊली कसं करतात 2 ओळींमध्ये, ते म्हणतात, अर्जुना, जो आपणच आपल्याला प्रकाशित करतो, अधिक काय सांगतो, त्याच्यासारखा दुसरा अबाधित, सत्तावान, स्वयंप्रकाश, नित्य, निरंतर, आनंदरूप कोणी नाही. या कसा आहे परमात्मा? तो सदैव आनंद आहे, निरंतर आहे, अबाधित आहे, बरोबर आहे, स्वयंप्रकाशी आहे, आणि कसा आहे? आनंद रूप आहे. त्याच्यासारखा तोच आहे. ते सारे प्युअर, म्हणजे अमृताहूनही प्युअर, सोन्याहूनही प्युअर, असे सगळे उत्तम गुणांनी तो युक्त आहे. त्याच्यासारखा तोच आहे. आला अलग लक्षात? तो म्हणजे तोच, त्याच्यासारखा दुसरा नाहीच. अर्थात त्या अवस्थेला गेल्यावरती आपल्याला कळतं की अरे अजून वेगळं काही नाहीच आहे. आता आपण मग मग काय होतं की तो जो परमात्मा तो सृष्टी चालवतो, तो आणि आपण एक झालो. ते असं म्हणतात की ज्यांना ज्ञान प्राप्त होतं त्यांना कर्म उरतच नाही, किंवा त्यांच्या कर्माची फळं तयार होत नाही. जसं लोक म्हणतात श्रीकृष्णाने, ते काही लोक असं म्हणतात, मी कुठल्या धर्माचं नाव न घे, ते असं म्हणतात श्रीकृष्ण तर युद्धामध्ये खोटं बोलला होता, खोटं बोलून त्यांनी युद्ध जिंकून दिलं. त्यांच्या हे लक्षात येत नाही की कौरवांनी सदैव खोटं बोलून पांडवांना झुलत ठेवलं, अनिती वापरून. कृष्ण म्हणला काट्यानेच काटा काढला पाहिजे, आणि त्यांनी ते करून घेतलं. पण तो अवधूत होता, तो परमेश्वर होता, त्याला कसले कर्माचे नियम लागू होतात? आलं? जो स्वतःच त्याला कसले नियम लागू होणार आहे? मग धर्म टिकावा म्हणून ते त्यांनी करून घेतलं, नाही तर काय झालं असतं की कसंही वागा चालतं, असं नको व्हायला म्हणून ते करण्यात आलेलं आहे. हे तुम्ही लक्षामध्ये घ्या. पुढे ते म्हणतात, पुढचा जो श्लोक घेऊया आपण, 19वा श्लोक आहे.
ती कृष्ण अर्जुनाला म्हणतात. भारत हे अर्जुना, जो अज्ञानरहित पुरुष मला पुरुषोत्तमाला वर सांगितल्या प्रकारे जाणतो, तो सर्व वेत्ता सर्व भावाने माझी भक्ती कर. म्हणजे अर्जुना, त्याला दुसरं नाव देतात भारता. हे अर्जुना तू लक्षात घे, जो अज्ञान रहित आहे, ज्यांनी ज्ञान मिळवलेलं आहे, असा जो पुरुष आहे, असा जो माणूस आहे, तो मला पुरुषोत्तमाला म्हणजे परमात्म्याला जो जाणतो, वर सांगितल्याच्या ज्या ज्या पद्धती मी सांगितल्या त्या पद्धतीने जो मला जाणतो, तोच खरा माझी भक्ती करतो. म्हणजे त्यांनी मला जाणलेले तो आणि मी एक होतो, तोच माझी खरी भक्ती करतो. तू लक्ष मान. कशी भक्ती करतो? सर्व वेत्ता भावाने, सर्व काही त्याला माहित आहे. आणि कशी भक्ती करतो? सर्व भावाने माझी भक्ती करतो. सर्व भाव त्याचे माझ्यामध्ये भक्तीमध्ये विलीन झालेले असतात. भक्ती म्हणजे काय? त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. जेवलो त्याच्याकरता, खाल्लं त्याच्याकरता, पिलं त्याच्याकरता, काम केलं त्याच्या, सगळं काही त्याच्याकरता. अलग लक्षात, सगळीकडे तोच भरून राहिला आहे असं समजून करणे, अनन्य भावाने प्रेम करणे परमेश्वरावर, त्याला भक्ती म्हणतात. बरोबर. किती वेळ सोनियाजी आपल्याकडे? गुरुदेव 8 मिनिटं राहिले. बरोबर, या सेशनचे 8 मिनिटं आहे ना? हो. ठीक आहे, ठीक आहे. आता हा जो श्लोक आहे याचा माऊलींनी विस्तार केलेला आहे. माऊली कसं याचं निरूपण करतात ते आपण पाहूया. माऊली काय म्हणतात? तथापि हे राहू द्या, ज्ञान सूर्याचा उदय झाल्यावर असा मी जो पुरुष असतो, त्या मला जो जाणतो, जागे झाल्यावर प्रमत्याचे ज्ञान होते, मग स्वप्न जसे नाहीच होते, त्याचा अत्यंत भावच होतो. त्याप्रमाणे पुरुषोत्तमच्या ज्ञानाने ज्याला हे भासणारे त्रिभुवन मिथ्या झाले. तर माऊली याचं निरूपण करताना अतिशय साध्या सोप्या पद्धतीने सांगतात. ते म्हणतात असा ज्ञानाचा सूर्य उदय झाला, म्हणजे ज्ञान प्राप्त झाला एकदा गुरूंच्या कृपेने. त्या गुरूंच्या कृपेने असा शब्द मी का वापरला आहे, त्याच्यामध्ये एक विशेष अर्थ आहे. काय अर्थ आहे? तुम्ही गुरुगीता तर ऐकलेली आहे. भगवान शंकरांनी पार्वतीला सांगितले, पाहिजे असेल तर तुमच्यापैकी काहींनी गुरुगीता परत एकदा ऐका. ते आपले 18 आहेत ना, हे ते परत ऐका. त्याचं कारण हेतू काय माहिती का? त्याचा परत सत्संग झाल्याने तुम्हाला काही गोष्टी परत नव्याने कळतील आणि तुम्हाला असं जाणवेल की अरे या गोष्टीत आपण विसरून गेलो होतो, आणि त्या पाळल्यामुळे ज्ञानप्राप्तीला मदत होईल. तुमच्या लक्षात आलं का? त्या पाळल्याने जसा एखादा माणूस एखाद्या नवीन ऑफिसमध्ये जॉईन होतो, त्यावेळी त्यांनी कल्पना केलेली असते, आज माझा 50,000 पगार आहे, पुढच्या वर्षी 10 व्हायला पाहिजे, त्याच्या पुढच्या वर्षी अमुक होते, आणि एके दिवशी मी या ऑफिसचा चेअरमन व्हायला पाहिजे आणि माझा पगार 50 लाख रुपये व्हायला पाहिजे. 50,000 50 लाख रुपये. मग त्याला ऑफिसमध्ये ट्रेनिंग दिलं जातं, ते काम कसं करावं याचं तो ट्रेनिंग घेतो, ते काम सुरू करतो. पण काही वर्षाने 1-2 वर्ष तो ट्रेनिंग जातो विसरून, त्यातल्या काही नोट्स काढलेल्या असतात कुठेतरी कोपऱ्यात, घरात निघून जातात किंवा त्याच्या ऑफिसमध्ये एखाद्या खानामध्ये निघून जातात, त्यांनाही विसरून जातो. पण तेच त्यांनी परत वाचलं, अरे हा मी शिकलो होतो बरं का, हे मी विसरलोच इम्प्लिमेंट करा. असं तो करायला लागला परत तो, ते जसं धार लावली जाते शस्त्राला किंवा चाकू सुऱ्यांना, तर ते नीट भाजी कापतं की नाही, ताकद जास्त लावायला लागत नाही, सहज. तसं ते याला परत परत आपल्याला ज्ञानाला धार द्यायला लागते, माहितीला धार द्यायला लागते. म्हणून तुम्ही गुरुगीता ऐका. तर ते म्हणतात की असा जो ज्ञान मला मिळालं, ज्ञानाचा जो सूर्य झालेला आहे, ज्याला ज्ञान प्राप्त झालेलं आहे, तो जो पुरुष आहे तो मला अशा रीतीने जाणतो की त्याला कळतं की जे त्रिभुवन आहे, पृथ्वी, स्वर्ग, पाताळ, हे सगळं काही जे आहे, त्रिभुवन जे आहे, हे सगळं मिथ्या आहे. का? ते परमात्म्यानेच बनवलेलं आहे. परमात्म्याची दृष्टी आली, हे पूर आणला की सगळं गायब, परत इच्छा झाली की परत निर्माण. तुम्ही जर पाहिलं तर पूर्वीची शहरं मोठी होती, जसं पाटणा एकेकाळी फार प्रसिद्ध शहर होतं, आता ते तेवढं नाहीये. अलग लक्षात. म्हणजे प्रत्येक वास्तू शहराचे काही दिवस असतात, परत दुसऱ्याचे दिवस येतात, तिसऱ्याचे येतात, चौथ्या, सतत ते असं परमात्म्याच्या इच्छेने चल बदल हा होत राहतो. जसं की ज्ञान प्राप्त झाल्यावरती माणसाला हे लक्षात येतं की आपणच परमात्मा झालो आहे, आणि परमात्माना पण एक आता करण्यासारखं काही उरलेलं नाही, तर सहज जीवन जगायचं. तरी त्याला संसार करायला सांगितलं जातो. का? तर संसारात राहूनच उदाहरण द्यायला लागतं की चांगलं वागून दाखव. एखादी मुलगी असं म्हणाली की मी लग्न नाही करत,
आणि तिने जर आपल्याला चांगली सून होण्याचे जर धडे शिकवायला लागले एखाद्या ट्रेनिंग सेमिनार मध्ये, तर तुम्ही म्हणले हे बाई अगोदर सून होऊन दाखव, प्रत्यक्ष वागून दाखव, मग पुढचं तुझं आम्ही ऐकू व्याख्यान, म्हणाल की नाही तुम्ही असं? बरोबर आहे की नाही? तसं बरेच गुरु आपल्या शिष्याला सांगतात, तुला ज्ञान प्राप्त झालं ना, तुझा आणि आता संसारात राहून त्याचा प्रचार प्रसार आहे. कारण संसारामध्ये प्रलोभनच इतकी असतात की त्यांच्यावर मात करून, इंद्रियांचं दमन करून ते आपल्याला ज्ञान प्रसार करायला लागतं. म्हणून तिथे खरी कसोटी असते. तुमच्या लक्षात आलं का? तर मग त्याच्या लक्षात, मग ते मला तुला याचं उदाहरण सांग की ज्ञान प्राप्ती झाल्यावर सगळं मिथ्या कसं वाटतं, याचं व्यवहारातलं उदाहरण सांग. मग कसं उदाहरण? तर ते म्हणतात, बघ तू रात्री झोपला आहे ना, झोपल्यावरती काय होतं, आपल्याला एखादं स्वप्न पडतं. स्वप्न म्हणजे काय असतं की मुळात आपण जे चांगले वाईट विचार केलेले असतात, अनुभवलेले असतात, ते सगळे सबकॉन्शियस माइंड मध्ये आपल्या जमा असतात. त्याच मिक्सिंग होऊन स्वप्न पडतं. एखादं स्वप्न सुखद असतं, राजा झाल्याचं असतं, कुठेतरी पिकनिकला गेल्याचं असतं. एखादं स्वप्न दुःखदायक भयानक असतं, परीक्षेला बसलो, अभ्यासच झालेला नाही, समोर प्रश्नपत्रिका आलेली आहे. नाना प्रकारची स्वप्न पडतात. तिथे भीती वाटते, कधी आनंद. स्वप्नातून जागा झाल्यावर कळतं, अरे इथं स्वप्न होतं, इथं प्रत्यक्षामध्ये जागा आहे, इथं कशाला भीती बाळगायची. आणि मग वाटतं हे मिथ्या होतं. तसं ज्ञान प्राप्त झाल्यावर कळतं सारं मिथ्या आहे, एकच परमात्मा आहे. पण ज्याला ज्ञान प्राप्त त्याला मिथ्या वाटतं. अलग लक्षात. असं ते इथे माऊली सांगतात. ही कसं गंमत काय माहितीये का, एक स्वामी विशुद्धानंद म्हणून होते. हा, तर या विशुद्धानंदांची गंमत अशी की ते तिकडे काशी का कुठल्या तरी एका गावामध्ये राहत होते. गाव मला आठवत नाही त्यांचं आता. तर त्यांचं जीवनचरित्र वाचून मला बरेच वर्ष झालेत आता. तर ते लहान असताना गंगेच्या किनारी एक साधूंचा जथा आला आणि त्या जथेबरोबर ते निघून गेले. तर लहान मुलगा निघून गेला आणि नंतर तो पुढे हिमालयात गेला आणि मग हिमालयातून पुढे तिबेटमध्ये गेला तो साधना करत. तिबेटमध्ये त्याला महान गुरु भेटले, त्यांनी त्याला बऱ्याच गोष्टी शिकवल्या आणि मग त्यांना स्वामी विशुद्धानंद नाव मिळालं. तरुण झाला, त्याला सगळं प्राप्त तर झालेलंच होतं. तर त्यांना मग त्यांचे गुरु म्हणाले, जा आता संसारात जा, लग्न वगैरे कर. तर अजिबात नाही, मला इंटरेस्टच नाही, ते तर मिथ्या आहे. नाही नाही म्हणे, संसारात राहूनच कार्य करायचंय. मग गुरुंच्या आज्ञेनुसार तो आला काशीमध्ये. ते आले काशीमध्ये आणि त्याने पण ते परत पैसे कमवून त्याने तुझी सगळी व्यवस्था केली जाईल म्हणे, संसाराची काळजी नको करू म्हणे. तर त्या काळामध्ये, जुन्या काळातली गोष्ट आहे, 150-200 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यांना कुठून तरी 5 का 10 रुपयाची मनी ऑर्डर यायची नेहमी संसार चालवण्याकरता. कुठून यायची काही कळायचं नाही त्यांना. आणि त्यांना बऱ्याच गोष्टी माहिती. एखाद त्यांच्याकडे आला आणि तो जर म्हणाला, ते किती पोहोचलेले होते बघा तुम्ही. एखादा माणूस आला आणि तो म्हणाला, अहो नाभीच्या इथे जे 7 चक्र आहेत शरीरामध्ये, तर नाभी चक्र दाखवता का तुम्ही मला, हृदय चक्र समोर असं ते करायचे आणि दाखवायचे ते चक्र. किती मोठे योगी असेल तुम्ही बघा. अलग लक्षात. पण त्यांना सूर्यविज्ञान पण येत होतं. सूर्यविज्ञान म्हणजे काय, कुठल्याही वस्तूचं कशातही रूपांतर करून दाखवणं. मग एकदा काही बनारस विद्यापीठामधले का कुठले तरी विद्यापीठामधले प्रोफेसर आले, यांची ख्याती ऐकून. ते यांना म्हणाले की आम्ही एक विशिष्ट प्रकारचं केमिकल घेऊन येतो म्हणे. त्यांनी घेऊन या, काही हरकत म्हणे, याचं तुम्ही काय बनवते तुम्ही सांगा, ते बनवून द्या. याचं काही रूपांतर होत नाही म्हणे, ते तुम्ही सांगा, ते करतो म्हणाले. आणि मग ते म्हणाल्याचं फुल होते, असं त्याच्यावरती भिंग धरला. भिंगातून येणारे सूर्याचे किरण अशा काही रीतीने त्याचं फुल झालं छान पैकी. त्याने फुल नाही केलं, दुसरं काहीतरी केलं अजून. आणि ते मला जाऊन प्रयोगशाळेमध्ये याचे प्रयोग करून त्यांनी पाहिलं, तुझं नवीन पदार्थ ते सगळे त्याच्यामध्ये, हे तुम्ही याच्यामध्ये दिलेलं आहे योगी कथामृत मध्ये, हा एक चॅप्टर दिलेला आहे. आणि हे योगी कथामृतचे जे लोक लेखक आहे स्वामी योगानंद, हे त्यांना भेटले पण आपल्या तरुण पण, त्यावेळी यांनी गुरु केलेले नव्हते. त्याने पण मला ते काय ते प्रयोग दाखवू नका, मला गुरु पाहिजे, मला परमात्मा पाहिजे म्हणे. हे बाकीचं काय करायचं म्हणे मला, हे सिद्धी बुद्धी असं त्या मला नको, असं त्यांनी त्याच्यावर टिप्पणी केली. पण हाही स्वामी विशुद्धानंद हा मोठा माणूस होऊन गेला, त्यांच्यावर बोलायला लागलं तर बरंच बोलण्यासारखं आहे खरं म्हणजे. पुढचं आपण घेऊया. पुढे माऊली म्हणतात, किंवा हातामध्ये माळ घेतल्यावर भासमान सर्पाचे भय नाहीसे होते, त्याप्रमाणे माझ्या नावाने तो खोट्या जगतबासाच्या तडाख्यात सापडत नाही.
जसे अलंकार म्हणजे सोन्याचे असे जो ओळखतो तो सोन्याहून अलंकाराचा वेगळेपणा खोटा समजतो. त्याप्रमाणे ज्याने मला ज्याने मला जाणून द्वैत झिडकारले, नंतर आपल्याहूनही नंतर आपल्याही माझ्याहून भिन्न न पाहता मीच एक स्वतः सिद्ध सर्वत्र सच्चिदानंद रूपाने भरलोय असे जो ऐक्य सांगतो. तर याच्यामध्ये माऊली असं सांगतात की तुला अजून एक अर्जुना मी उदाहरण सांगतो की ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर द्वैत राहत नाही, किंवा हे कळतं की एकच परमात्मा सगळीकडे आहे. म्हणजे असं कसं काय, त्यातलं व्यवहारातलं तुला उदाहरण सांगतो. व्यवहारामध्ये काय होतं की आपण रात्री घरामध्ये झोपलेलो आहोत आणि काहीतरी आवाज होतो. कुठं होतं ना, आपल्याला वाटतं काय म्हणून आपण रूम मध्ये बघतो, अंधारामध्ये आपल्याला दिसतो की साप आलेला आहे का, आपण घाबरतो आणि मग कोणीतरी लाईट लावतं, टॉर्च आणतं आणि बघतो लाईट मध्ये ती दोरी दिसते आपल्याला. काहीतरी उंदीर येऊन गेलेला असतो आणि जाताना तो कशाला तरी धक्का लावतो, काहीतरी वस्तू पडते आणि त्याचा आवाज येतो आणि बघतो तर अरे ती वस्तू तर उंदरामुळे पडलेली दिसते, पण हा साप नसून ही प्रत्यक्ष दोरीचं ज्ञान झाल्यानंतर आपल्याला कळतं हा भास होता सापाचा. तसं प्रत्यक्षामध्ये परमात्म्याचं ज्यावेळी ज्ञान होतं त्यावेळी कळतं की सगळं जग हे मिथ्या आहे. मिथ्या म्हणजे काय, की हे जग आहे त्या परमात्म्याने जसं जसं आकार आणि रूप घेतलं त्याप्रमाणे बनलेलं आहे, सगळं एकच परमात्म्याने बनवून राहिलेलं आहे. आणि मग हे ज्यावेळी कळतं त्यावेळी माणूस तुला हे समजतं की आता कोणाशी द्वेष करायचा, कोणाशी राग करायचा, कोणाशी क्रोध करायचा, कोणाशी भांडायचं, तो भावच राहत नाही, द्वैत राहत नाही. भांडण तंटे मान अपमान तुझं माझं हे सगळं कुठून येतं, द्वैत मधून येतं. तू मी मधून येतं. हे द्वैत गेल्यावरती काय राहणार आहे, काहीच राहत नाही, ऐक्य भावना राहते. म्हणून त्याचा त्याचा हे बदलतो आणि तो द्वैत जे असतं ते झिडकारतो आणि मीच सगळीकडे आहे ते त्याला समजतात, तो स्वतःला सगळीकडे पाहायला लागतो. म्हणून तुम्ही जर संतांचं पाहिलंय ना, तर ते सच्चिदानंद स्वरूप म्हणजे काय, सदैव आनंद. त्यांच्या बाबतीत का त्यांना जो त्रास देतो ना त्याला ते म्हणतात, त्याचं पण ते भलं करतात. जसं शिशुपाल होता, तर तो शिशुपाल जो होता तर त्यांनी कृष्णाला प्रचंड त्रास दिला आणि मग या शिशुपालाला आईला कृष्णाने सांगितले 100 अपराध झाले तर मग मी याला कुठेतरी, तोपर्यंत मी याला माफच कर. पण 100 अपराध झाल्यावर जरी श्रीकृष्णाने त्याचं सुदर्शन चक्र सोडून शिशुपालाचा वध जरी केला तरी त्याला मोक्ष देऊन टाकला. तुमच्या लक्षात आलं का, त्याला मोक्ष देऊन टाकला त्यांनी. हे तुम्ही लक्षामध्ये घ्या. जो आपलं वाईट त्या माणसांच्या बाबतीत काय होतं माहितीये का, तो रागाने का होईना भगवंताचं सतत नाव घेत राहतो. तो साधा सरळ माणूस घेणार नाही, हा सतत त्याचा द्वेष करायला तो त्याच चिंतन करत राहतो. तुम्ही परमेश्वराचा राग करूनच त्याचं चिंतन केलं काय, असं म्हणूनच चिंतन केलं काय, तरी परमेश्वर प्रसन्नच होतो. याच्यामधलं गुपित आहे, तुम्ही लक्षात घ्या. अलग लक्षात. त्यामुळे संतांच्या बाबतीत जे त्याला त्रास देतात त्यांना पण ते सगळं देऊन टाकतं. असं म्हणत नाही की याला देणार नाही त्याला देणार. तर त्याला असा अनुभव येतो की तो स्वतःच सगळीकडे सच्चिदानंद रूपाने भरून राहिलेला आहे, याची त्याला अनुभूती येते. पुढे माऊली म्हणतात त्याने सर्व जाणले म्हणणे देखील कमीच पडते, कारण का सर्वत्र म्हणण्यापुरते त्याला आपल्याहून भिन्न असे काही उरत नाही, जेथे ज्ञानेश्वरांनी अनुभव सांगितला आहे. म्हणून हे अर्जुना, माझ्या भजनाला तोच पात्र आहे. ते कसे, तर आकाशाच्या आलिंगनास योग्य आहे. जसे क्षीरसागराला मेजवणी क्षीरसागराप्रमाणेच करावी लागते, किंवा अमृत रूप होऊनच अमृतात मिळावे लागते. आता माऊली काय सांगतात की तो जो आहे तो सगळीकडे भरून राहिला, तोच हे सांगणं देखील चुकीचं आहे म्हणा. तर तोच जर भरून राहिला आहे त्याच्यापेक्षा वेगळं काही असं समजायला पाहिजे ना, तर वेगळं काही राहतच नाही म्हणाले. याचं तुला अर्जुना मी दैनंदिन जीवनातलं उदाहरण सांगतो की हा माझ्या भजनाकरता पात्र आहे, तो मी वेगळा नसतोच खरं म्हणजे, पण बोली भाषेमध्ये तसं बोलायला लागतं आपल्याला. अलग लक्षात. संत तसं बोली भाषेमध्ये काय बोलतात, मी तुला परमेश्वराचा आशीर्वाद दिला, ते परमेश्वरच असतात प्रत्यक्षात, पण बोली भाषेत तसं बोललं जातं. अलग लक्षात समजावं म्हणून. तर ते म्हणाले की आकाशाला आकाशात मिसळ असं म्हणता येईल का तुम्हाला, आकाशच आकाशाकरता योग्य आहे.
किंवा समुद्र समुद्राला भेटला असं म्हणता येईल का? समुद्र समुद्र आहे, तसा तोच सच्चिदानंद होऊन सगळीकडे भरून राहिलेला असतो, याची त्याला प्रचिती येते. द्वैतच राहत नाही ना, कारण की काय वेगळेपणाच राहत नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. किंवा ते म्हणता अमृताला अमृतासारखं अमृत आहे असं म्हणता येईल का? अमृतच अमृत आहे. जसं दैनंदिन जीवनातलं उदाहरण सांगायचं, एखादी अशी अतिशय पाककलेमध्ये निपुण स्त्री असते, एकदम तिला उत्तम पदार्थ बनवता येतात. आता तिचा पदार्थ अतिउत्तम आहे हे कळायला ती स्वतःच त्याचे चव घेऊन सांगू शकेल तो किती उत्तम आहे. आलं का लक्षात? तसा तो प्रकार असतो. आलं का लक्षात? साध्या भाषेतलं सांगायचं तर पुढे ते म्हणतात 15.5 रुपयाच्या किमतीच्या शुद्ध सोन्यात मिसळायचे असेल तर त्याच किमतीचे शुद्ध सोने असावे लागते. त्याप्रमाणे मी ब्रह्म झाल्यावर देव आणि भक्त असे कल्पित द्वैत ठेवून माझी सगुण ब्रह्माची प्रेम लक्षण भक्ती आणि अद्वैत निष्ठा ठेवून निर्गुण ब्रह्माची ज्ञान लक्षण भक्ती संभवतो. तर माऊली अजून ते म्हणतात बघ, म्हणजे त्यावेळेस आता माऊलींच्या काळामध्ये एका तोळ्याचा भाव 15.5 रुपये असावा असं दिसतं याच्यातून. ते काय म्हणतात 15.5 रुपये तोळ्याचं जर शुद्ध सोनं असेल, त्याच्यात दुसरं शुद्ध सोनं मिळतं तर 15.5 रुपयाचं शुद्ध सोनं घ्यायला लागेल आपल्याला. अशुद्ध सोनं कसं मिसळता येईल? त्या शुद्ध सोन्यामध्ये शुद्धच मिसळ तर त्याला सगळ्याला शुद्ध म्हणता येईल, ते वेगळं नाहीच. हे तू लक्षात घे अर्जुन. पण असा जो असतो भक्त, तो स्वतः ब्रह्म झाल्यावरती तो त्याला मग दैनंदिन जीवनात तो कसं बोलणार, कसं वागणार? मी ब्रह्म असं सांगतो का? तो नाही सांगत तो असं. तसं माऊली पण त्यांच्या अख्ख्या प्रवचनामध्ये आपण पाहिलं असेल, ज्ञानेश्वरी वाचताना आणि ती समजून घेताना आणि समजून सांगताना ते नेहमी असं म्हणतात की परमेश्वरा मी तुझा भक्त आहे का? तर तसं ते स्वतःला जरी तो आणि ते एक झाले तरी म्हणतात तू देव राहा मी भक्त राहतो. आलं लक्षात? बोली भाषा अशी असते. याचं कारण काय माहिती का तुम्हाला? जीवनाचं एक साधं सोपं सूत्र मी तुम्हाला सांगतो. जो नम्र राहतो तो पुढे जातो, जो अहंकार ठेवतो तो खाली येतो. रावणाचं काय झालं? सगळं काही होतं त्याच्याकडे, अहंकार आला की माणूस संपतो. जो नम्र राहतो तो पुढे जातो. दैनंदिन व्यवहारातले सध्याचे उदाहरण सचिन तेंडुलकर आहे, अमिताभ बच्चन आहे. जो नम्र राहतो तो पुढे जातो. अलग लक्षात? अजून एक उदाहरण, एक गमतीशीर उदाहरण सांगतो, थोडं वेगळ्या पद्धतीचं आहे. एखादा माणूस काय म्हणतो, मी खूप ताकदवान आहे, मी खूप बलवान आहे. लोक म्हणतो हो का? बलवान आहे का? तो खूप बुद्धिमान आहे का? मग त्यालाच लोक काम सांगत राहतात. ऑफिसमध्ये पण बघतो आपण, जो जास्त काम करतो त्यालाच काम. एकत्र कुटुंबामध्ये जो काम करतो त्याला सगळे कामच सांगत राहतात. जो म्हणतो मला येत नाही, मी मूर्ख आहे, तो मूर्खच राहतो. म्हणजे काही लोक काय म्हणतात की मुंगी बनवून रोज साखर खावी ना, हत्ती बनवून लाकडं कशाला तोडायचे काम करायचे? लक्षात? हे म्हणजे हे व्यावहारिक गोष्ट झाली. तर नम्रता ही फार कामास येते. आणि नम्रता जर तुम्हाला आणायची असेल स्वतःमध्ये, तर नम्रता येण्याकरता सगळ्यात चांगला उपाय म्हणजे काय माहिती का? सेवा करायला पाहिजे. नम्रता ही सेवेनेच येते आणि पुण्य पण गाठीस पडतं. तसं लाहिरी माशे होते, तर त्यांची गुरु म्हणजे बाबाजी महाराज. आता बाबाजी महाराज ज्यांचं वय 2000 वर्षापेक्षा जास्त आहे आणि जे या शरीर रूपाने काम करतायत, ते कुठलंही शरीर धारण करतात, काही करतात, कसं पण करतात, त्यांच्या बाबतीत काही कोणी तुम्ही बोलू शकत नाही. परमात्माच आहे. सध्या भोलेनाथाचं काम ते करतायत, भगवान शंकर तेच आहे असे लोक बोलतात. तर आता एकदा हे लाहिरी महाशय त्या काळामध्ये, म्हणजे इंग्रजांच्या काळामधली गोष्ट आहे ती, त्या काळामध्ये लाहिरी महाशय याला गेले, अलाहाबादला काहीतरी गेले कुंभमेळ्यात. हो, अलाहाबादला ते कुंभमेळ्याला गेले आणि ते कुंभमेळ्यामध्ये आपल्या गुरूंचा शोध घेत होते की आपले गुरु पण कुंभमेळ्याला आलेले असतील. एका ठिकाणी त्यांनी पाहिलं, त्यांना त्यांचे गुरु दिसले. एका अंगाला राख फासलेल्या एका बैराग्याचे पाय धुत होते ताटामध्ये. ते पाय माखलेले धुत होते ते. त्याने काय करता काय म्हणे गुरुदेव, तुम्ही तुमचं चाललं काय म्हणे, मला समजतच नाही म्हणे. तुम्ही एवढे महान संत, एवढे मोठे गुरु, तुम्ही त्यांचे पाय धुताय म्हणे. त्यांना सांगितलं पाय धुवून झाले. अरे
आपल्यापेक्षा कोण मोठा आहे छोटा आहे सगळं विसरून जाऊन विनम्रतेने जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा सेवा करतो आपण, त्याच्याने नम्रता येते. आणि नम्रतेसारखा चांगला गुण नाही, नम्रतेनेच आपली वाढ होते आणि आपण पुढे जातो. आलं लक्षात? तू लक्षात दे, हे सेवेचं त्यांनी उदाहरण. त्यामुळे आपण काय करावं, सेवेची संधी मिळाली की ते आपण घ्यायला पाहिजे. सेवा कधी शहाण्या माणसं, आणि ती पण कशी करावी सेवा, शांत सेवा केल्यावर मी पार केलं असं काही गवगाव पिटू नये आपण. मी केलं बस संपलं. ज्याने सेवा करू दिली तो आपल्यापेक्षा मोठा असतो, त्यांनी करू दिली नाही, तुम्ही कोणाची सेवा करणार मला सांगा बरं. आपण आता किराणा देतोय सगळे, आता ते घेणाऱ्या आपल्यापेक्षा मोठे आहे, त्यांनी घेतल्याने आपण देणार कोणाला? तुमच्या लक्षात आलं का? हे तुम्ही लक्षात घ्या. सेवा करू देणारा जास्त मोठा असो सेवा करणाऱ्यापेक्षा, दान घेणारा मोठा असो दान देणाऱ्यापेक्षा. हे पहिल्यांदा लक्षामध्ये घ्या. मी दान दिलं काढून टाका म्हणा, तो घेतो म्हणून आपण देऊ शकतो. आपण कोणाची सेवा करणार, कोणाला दान धर्म करणार? म्हणजे माऊली म्हणतात, त्याप्रमाणे मी ब्रह्म झाल्यावर देव आणि भक्त असे कल्पित द्वैत ठेवून माझी सगुण ब्रह्माची प्रेम लक्षण भक्ती अद्वैत निष्ठा ठेवून निर्गुण ब्रह्माची ज्ञान लक्षण भक्ती समज. ते काय म्हणते, शुद्ध सोनं जर शुद्ध ठेवायचं त्याला शुद्ध सोनं लागतं. तर जो परब्रह्म अवस्थेला पोहोचलेला आहे, तो परब्रह्म अवस्थेला पोहोचलेला आहे, तो काय म्हणतो, तो परमात्मा तो परमात्म्याची मी भक्ती करतो. तो वेगळा आहे का? तो हा एकच असतो, पण बोली भाषेमध्ये तो तसं बोलतो आणि मग त्या सगुण निर्गुण रूपाची तो भक्ती करायला लागतो. हे साऱ्या संतांनी प्रत्यक्षामध्ये केलेलं आहे. त्या अवस्थेला गेल्यावर असं, माझे गुरु जे होते त्यांनी पण मला ज्यावेळी परमेश्वराची प्राप्ती झाली, ज्ञानप्राप्ती झाल्यावरती पहाटे त्यांना सकाळी 10:30-11ला भेटायला गेलो. आणि कधी एकदा गुरुंना सांगतो असं मला झालं होतं, आणि मग मी बुंदीचे लाडू घेऊन गेलो त्यांच्याकरता. आणि मग ते मला म्हणाले, मला सकाळीच कळलं तुला परमेश्वर प्राप्ती झाली. म्हटलं हो. म्हटलं त्यांनाही खूप आनंद झालेला, मलाही खूप आनंद झालेला. मला तर खूपच वैराग्य आलं होतं. ते सगळं सोडून काय काय कशासाठी करत बसायचं, संसार आणि कारखाना, हे राडगाडगे काही करण्यासारखंच उरलं. तर ते मला म्हणे छान, उत्तम, या क्षणाची वाटच बघत होतो. पण आता अत्यंत सामान्य माणसाचं जीवन जगणं म्हटलं हे काय नवीन म्हटलं, एकदम सामान्य माणसाचं जीवन जगणं आणि कार्याचं अजून पुढे खूप आहे. म्हटलं अजून काय? म्हणजे खूप आहे म्हणा त्यात पुढे. हे समजण्यासारखे तुमच्या लक्षात आलं ना? हे लक्षात येतं. चालूच राहतं की करत राहावं असं आहे. ते म्हणतात, अरे बाबा पाहत, गंगा नदी जर सागरावरून वेगळी असती तर ती सागराशी तद्रूप झाली असती का? म्हणून जीव माझ्याशी ऐक्य न पावता अन्य भक्ती होईल काय? ज्याप्रमाणे तरंग सागरावरून वेगळा न होता सर्व प्रकाराने सागरावर खेळतो, त्याप्रमाणे जो सर्व भाव लक्षणांनी माझे भजन करतोय धन्य. सूर्य आणि प्रकाशाची ज्या प्रेमभावाने एकरूपता आहे त्याचीच उपमा त्यांच्या भजनाला देत आहे. आता माऊली काय सांगतात, ते असं लक्षात घ्या की असा जो शिष्य आहे, असा जो भक्त आहे, तो असं गुरूंच्या सानिध्यात राहून करता करता एक दिवशी तो माझ्यासारखाच होऊन जातो. तो आणि मी एक आहे म्हणून तो माझ्यासारखा होतो. जसं सिंहाचं बछड सिंहच होईल की नाही मोठं झाल्यावरती, मनुष्याचा मुलगा मनुष्यच होईल. किती साधं लॉजिक आहे की नाही? तसं परमेश्वराची भक्ती करणारा एक दिवशी परमेश्वरासारखाच होतो, परमेश्वरच होऊन जातो. मग त्याला शिष्य प्राप्त होतात, ते चालू राहते, गुरु शिष्य परंपरा चालू राहते. हे तुला अर्जुना व्यवहारातलं दुसरं उदाहरण सांगतो. गंगा नदी जर सागरावरून वेगळी असती समजा, तर ती सागरामध्ये येऊन मिळाली असते का सागराच्या ओढीने? म्हणे नसतीच मिळाली. ती सागराला येऊन काय म्हणते, ती एकच आहे. त्या सागराचं बाष्पीभवन होतं, ते वर जातं, वरून ते पाणी खाली पडतं आणि येतं परत. हे तुम्हाला माहितच आहे की नाही? तरी सागराचीच आहे म्हणून ती त्याला येऊन मिळते. समुद्रावरती ज्या लाटा उसळतात त्या समुद्राच्या पाण्यापासूनच निर्माण झालेल्या असतात अर्जुन, म्हणून ते परत पाण्यामध्ये मिसळतात, सागरामध्ये मिसळतात. त्याप्रमाणे
तू लक्षात ठेव की माझा भक्त हा माझ्यासारखाच होतो नंतर, त्याच्यात माझ्यात फरकच राहत नाही, हे तू लक्षात घे. अलग लक्षात, किती साधा आणि सोपं तत्वज्ञान आहे, तुम्ही लक्षात घ्या. फक्त काय माहितीये, त्याच्यात वेळ द्यायला पाहिजे. ते पुढे काय म्हणतात की तू लक्षात घे, तू सूर्य बघतो आणि सूर्याची किरण पण बघतो, त्या किरणांमध्ये प्रकाश दिसतो आपल्याला. तर सूर्य आणि त्याची किरण एकापासून वेगळी आहेत का? नाही, एकच आहेत ते. सूर्य आहे म्हणून किरण आहे, एकच आहेत की नाही, वेगळे थोडेच कारण आहे ते. तर त्यांची जे त्यांच्यामध्ये जी एकरूपता आहे, तो प्रेमभाव तू लक्षात घे, आणि त्या प्रेमभावाने भक्ती होते, तू लक्षात घे. वेगळे पण नाही, हे ते इथे सांगतात. असं फार छान अशा रीतीने 19वा श्लोक पण आपला संपला आहे. आता 20वा जो श्लोक आहे तो या अध्यायामधला शेवटचा श्लोक आहे. या अध्याय 15 जो पुरुषोत्तम योग आहे तो आपला संपेल. पुढे अजून 3 अध्याय आहेत. पण जो 16वा अध्याय आहे ना, दैवी दैवासुर संपत्ती भागयोग, म्हणजे दैवी संपत्ती कोणती आणि आसुरी संपत्ती कोणती याबद्दलचं विवेचन फार सुंदर आहे, अति सुंदर आहे. मी तुम्हाला सांगते, अर्थात ज्ञानेश्वरीतली म्हणजे गीतेमधली प्रत्येक ओळ हे अति सुंदर आहे. प्रत्येकामध्ये परमात्मा भरून राहिलेला आहे. ते काय वेगळं सांगायची गरज, परमात्म्याच रूप शब्दाने प्रकट झालेलं आहे. जो ऐकणारा त्याचं जीवन आरपार बदलून जातं, असं माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेलं येईल ते पुढे, की जो ज्ञानेश्वरी वाचतो, जो त्याचं नित्य चिंतन मनन करतो, रोज ती ऐकतो, त्याचं जीवन बदलतच. तो भोगाचाही अधिकारी होतो, मोक्षाचाही अधिकारी होतो. हे भोग म्हणजे जीवनातली सारी सुखही मिळतात आणि मोक्ष जे अंतिम ध्येय जीवनाचं ते देखील मिळतं त्याला, याच्यामध्ये शंका नाही. खरा शिष्य तोच आहे. माझी अजूनही सवय, गुरुदेवांची जी काही वचनं आहेत ते आम्ही पुस्तक रूपाने बनवलं आहे, त्याची एका पुस्तक कॉपी आहे माझ्याकडे, ज्याच्यामध्ये मी पण त्यांच्या आशीर्वादाने आणि कृपेने काही लिहिले माझ्या. त्यांची जी वचनं ती मागे लिहिली, आजही मी ती काढून वाचत असतो. ते असे दिवसातून एकदा तरी वाचतो. तुम्ही पण काय करायला पाहिजे, खरं म्हणजे जी आपली भगवद्गीतेची प्रवचन आहे, मधून कुठलं पण युट्यूबवर क्लिक करायचं आणि ऐकायचं 1-5 मिनिटं. कधी रात्री ऐकायचं, कधी दिवसातून 5-10 मिनिटं. हा सोमवार आला मगच बसू असं नाही, मागचं पुढचं कुठलंही काढा, गुरुगीतेवरचं काढा, ऐका, म्हणजे नवीन नवीन शिक. अरे हा, हे मी विसरले होते, रिमाइंड होता आपल्याला, अलग लक्षात तुमच्या. अरे हा, हे असं करायला पाहिजे होतं, नाही हे आपण राहिलं बरं का, साधनेमध्ये आपण विसरून जातो, हे असं करा. म्हणून ते सतत सत्संगात सतत राहायला पाहिजे. रोज सत्संग झाला पाहिजे, रोज साधना झाली पाहिजे, रोज दैनंदिन कर्म झालं पाहिजे, परमेश्वराला अर्पण केलं पाहिजे, रोज परोपकार पुण्याचं एक तरी काम झालं पाहिजे. आणि परमेश्वराने दिवसभरात जे सुंदर काही आपल्याला अनुभव दिलेले आहेत, आध्यात्मिक असतील, दैनंदिन जीवनामधले असतील, सहजगत्या कामं होण्याचे असतील, जी काय असेल, त्या प्रत्येकाकरता त्याच्या प्रती आभार व्यक्त केले पाहिजे. अशा 5-6 गोष्टी करत राहिलं रोज, की जीवन आपोआप आनंदी बनून जात. त्याला काही वेगळं करायला लागत नाही. ही नित्य साधना झाली. अलग लक्षात, माझ्यामुळे कोणाला पीडा होणार नाही. मी रोज काहीतरी एक तरी परोपकार करेन. स्वतःला आज मी काय परोपकार केला, आज मी काय दानधर्म केला, हा पहिला भाग. दुसरा भाग काय, मी आज साधना केली का, हा दुसरा भाग. आज मी सत्संग केला का, तिसरा भाग. अलग, आज मी माझी जी दैनंदिन कर्म परमेश्वराने मला ती मी केली का, चौथा भाग. 5वा भाग काय, पहाटेची वेळ शक्यतो वापरा तुम्ही काही करून, ती मी वापरली का, 5वा भाग. 6वा भाग काय, की जे जे देवानी मला सकाळपासून तो देतो आहे, उदाहरणार्थ आता मध्येच कोणी घरात टपकायला नको, मी साधनेला बसली आहे, शांतपणे ध्यान लावलंय, मोबाईल बेल वाजायला नको, अशी इच्छा असते. ध्यान झालं, परमेश्वर कुठलीच बेल वाजली नाही, किती छान, किती किती दयाळू आहेस रे तू, आभार मानले त्याचे. अलग लक्षात, आज मनामध्ये विचार आणला होता, धुरंधर सिनेमा पाहायचा आहे, त्यांना तर सांगितलं होतं, बघू आता परत सांगतात का मला, आठवणीने तिकीट काढतात का बघू. त्यांचाच फोन येतो, सुट्टी परवा, धुरंधरचे तिकीट काढले आहे, बाहेर जेवण घेऊन बाहेरच सिनेमा पाहायला जाऊ. वा वा देवा, किती छान काम केलं, आभार मान. प्रत्येक गोष्टी करता त्याचे आभार मान, तुमच्या लक्षात आलं. आणि जिथे आपल्या मनाविरुद्ध घडत, तिथे त्याला म्हणा काय चुकलं, मला शिकव. असं केलं की जीवन आनंदी होतं, साधं सोपं सरळ. येता जाता फार चिंता नका करू संसाराची, त्याच्याकरता आपण काम, पण मनाने देवाचं नामस्मरण करा. काम करता करता ओम नमः शिवायचं जप करत
सुंदर छान आयुष्य होऊन जाईल. सहज गत्यात ते निघून जाईल. अशा रीतीने आपण या अध्यायाच्या शेवटाला आपण आलो आहोत. खूपच सुंदर माऊलींनी निरूपण केलेलं आहे. ते सकाळी वाचताना, चिंतन मनन करताना असं वाटलं की संपूच नाही, पण संसारातली कामं आपल्याला सगळ्यांनाच करायची असतात. आणि म्हणून आपण परत आता बसलो आहोत. आपण सर्वजण आलात, अत्यंत शांत चित्ताने ऐकलत आणि मलाही बोलण्याला प्रेरित केलं. तुमच्या सगळ्यांचे मी आभार मानतो. तुमच्या हृदयातल्या श्रीकृष्णाला वंदन करतो आणि परमेश्वराची अपार कृपा तुमच्यावर राहावो. या नवीन वर्षाच्या तुम्हाला शुभेच्छा देतो. तुमच्यावर कृपा म्हणजे तुम्ही सर्वजण, तुमचे सारे कुटुंबीय, आप्तस्वकीय, नातलग, तुमच्या आजूबाजूचे लोक, सर्वांवर कृपा राहावो हीच परमेश्वर श्री प्रार्थना. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.